नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार तुषार दिलीप हाके. आज आपण आहे गलंडवाडी परिसरामध्ये प्रगतशील शेतकरी महेंद्र अण्णा थोरात यांच्या केळी प्लॉट मध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता हा त्यांचा पूर्ण केळी प्लॉट आहे. स्वतः महेंद्र अण्णा देखील इथं आहे आणि आता हा त्यांचा साधारणपणे 53 ते 54 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि आता बेड भरणी चालू आहे. तर जे सध्या आहे आपला चर्चेचा विषय तर तो आहे AI टेक्नॉलॉजी. ते तुम्ही पाहू शकता पूर्ण AI सिस्टीम त्यांनी ह्या केळीसाठी वापरलेले आहे, जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सध्याचं क्लायमेट कसं आहे, टेम्परेचर किती आहे, तुमच्या जमिनीमध्ये कोणकोणते घटक आहेत, तुमच्या पिकाला पाणी देण्याची गरज कधी आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा देणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी आता सध्या महाराष्ट्र शासन व कृषी शासनातर्फे बारामती KVK केंद्रातर्फे वेगवेगळे कार्यक्रम देखील घेण्यात येत आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी AI टेक्नॉलॉजीला वापरलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण जर शेती केली तर नक्कीच शेती परवडते. आणि तुम्ही इथं पाहू शकता हा त्यांचा कम्प्लीट साधारणपणे 55 दिवसाचा हा केळी प्लॉट आहे. पानाची साईज वगैरे पाहू शकता. तर जेवढं तुम्ही सेंद्रिय पद्धतीने तुमचा प्लॉट डेव्हलप कराल तेवढं तुमच्या पीक वाढीसाठी चांगलं आहे. तर स्वतः आता महेंद्र अण्णा पण आहेत दुसऱ्या शेजारच्या प्लॉट मध्ये. तर तिथं बेड भरणी चालू आहे आणि तुम्ही पाहिलं होतं ज्यावेळेस आपण लागण केली त्यावेळेस रोपाची साईज किती होती आणि आता झाडाची ग्रोथ कशी आहे हे तुम्ही हे पाहू शकता. तर सेंद्रिय पद्धतीने जर तुम्ही जैविक निविष्ठा सेंद्रिय निविष्ठा वापरले, त्याचबरोबर गूळ, बेसन, ताक, संजीवके, इतर स्लरी, शेणखत वापरलं तर नक्कीच छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप होऊ शकतो. थँक्यू.